एकूण मंगेशकर कुटुंब आणि त्यातही दीनानाथांचे संस्कार जसे मंगेशकर कुटुंबियांना ते मिळाले, तसंच तुम्ही फार एकलव्यासारखी साधना करून ते ज्ञान आणि ते सगळं त्यांच्या गायकीतली सौंदर्य स्थळं हेरलीत आणि ती श्रोत्यांसमोर मांडत आलेले आहात. काय सांगाल तुम्ही म्हणजे आशाताईंबद्दल, मंगेशकर कुटुंबाबद्दल, दीनानाथांनी जो वारसा दिलेला आहे त्याच्याबद्दल? मुळात विषय असा आहे की मास्टर दीनानाथ हे एक निसर्गाचं मानवरूपी चमत्कार आहे असं मला वाटतं. आणि त्या चमत्काराचीच ही 5 भावंडं म्हणजे त्यांची मुलं. तर दीनानाथांविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे. ते फक्त मी माझ्या गायकीतनं दाखवू शकतो जितकं होईल तेवढं. पण आशाताईंविषयी सांगायचं झालं तर अनेक पिढ्यांचं भावविश्व समृद्ध करणारी गायकी. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे की माझा संपर्क त्यांच्याशी मी साधारणपणे 7वी-8वीत असताना आला होता. आणि मी त्यांच्या घरी गेलो होतो सरळ. मला भेटायचं होतं कारण मी त्यावेळेपासनं म्हणजे मी लहान असल्यापासनं मला त्यांच्या वडिलांच्या गायकीची जी भुरळ होती ती खूप लहानपणापासून होती. कारण पंडित तुळशीदास बोरकर माझ्या घरी यायचे मला शिकवायला. त्यावेळेला त्यांनी मला पहिल्यांदा ते सगळं ऐकवलं होतं आणि तेव्हा मला वाटलं होतं की मास्टर दीनानाथांच्या गायकीशी आपला काहीतरी संबंध आहे. आणि तो संबंध काय आहे हे फक्त कोण सांगू शकत होतं, तर आशाताई, ज्यांनी ते सगळं गाऊन ठेवलं आहे. तर म्हणून मला त्यांची भेट घ्यायची होती आणि ती झाली.